बहुजन नायक कांशीराम यांच्या स्मृतिदिन तसेच BRSPचा 10वा संस्थापन दिवस 9 ऑक्टोबरला चंद्रमणीनगर नागपूर येथे जाहीर सभा घेऊन करण्यात आला. सभेला संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांनी संबोधित केले. कांशीरामजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज इथं भव्य मेळाव्यात जाहीर सभा आयोजित केलेली आहे. काय संकल्प घेता तुम्ही आणि काय संकल्प कार्यकर्त्यांकडून? एकतर 9 ऑक्टोबर हा दिवस आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्याची दोन कारणं. एक म्हणजे 9 ऑक्टोबर हा कांशीरामजींचा स्मृती दिवस आहे आणि BRSPचा स्थापना दिवस आहे. बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांचं संबंध भारतातील बहुजन चळवळीमध्ये, फुले शाहू आंबेडकरांच्या बहुजनांच्या चळवळीमध्ये त्यांचं जे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जे योगदान आहे ते एक अनन्यसाधारण आहे, अतिमहत्त्वाचं आहे. किंबहुना बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बहुजनांच्या राजकीय शक्तीला देशासमोर जर कोणी आणलं असेल तर ते निसंशय कांशीरामजींनी. आणि उत्तर भारतासारख्या ज्या ठिकाणी जातीयवाद आणि सरंजामीपणा व्यवस्था असते त्या भागामध्ये बहुजन चळवळीला बळकट करणं हे प्रचंड मोठं आव्हान होतं. ते कांशीरामजींनी पूर्ण ताकदीनं पेललं आणि त्याचाच मार्गावरती BRSPनं आपली गेल्या 10 वर्षात वाटचाल केली. आणि म्हणून आज BRSPचा वर्धापन दिवस आणि कांशीरामजींचा स्मृतिदिन या दोन्हीचं औचित्य साधून नागपुरातील चंद्रमणी नगरात ही आजचा जाहीर मेळावा झाला. 14 ऑक्टोबरला मुंबईला सभा आहे, आपण भाषणामध्ये पण सांगितलेलं आहे आणि सर्व जनतेला तुम्ही त्या ठिकाणी आमंत्रित सुद्धा केलेले आहेत. काय सांगाल याविषयी? 14 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी पक्ष, संघटना, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, बनतेंच्या संघटना सगळ्यांच्या यांना आम्ही असं आवाहन केलेलं आहे की संबंध देशामध्ये जो आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो मध्ये बोधगया महाविहार मुक्ती आंदोलनाचा. याच्यासाठी गेले वर्षभर देशभर आणि देशाच्या बाहेर प्रचंड मोठी आंदोलनं आहेत. खुद्द बोधगयामध्ये आमरण उपोषणं झाली, बनतेंनी उपोषणं केली, पोलिसांचे अन्याय अत्याचार झाले, बनतेंना अटक झाली. इथपर्यंत हे आंदोलन चालल्यानंतर ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्याला जी जनमानसाचं व्यापक रूप यायला पाहिजे, समर्थन यायला पाहिजे, ते आणण्यासाठी सर्व आंबेडकरी पक्ष संघटनाच्या वतीनं 14 तारखेला मुंबईमध्ये लाखोंच्या मोर्चाचं आयोजन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाअंतर्गत केलेलं आहे. त्याचा एकमेव हेतू आहे की महाबोधी महाविहार हे बौद्धांची एक ऐतिहासिक विरासत आहे, ज्याला 2002 साली युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे. 2005ला भारतीय अल्पसंख्याक आयोग मायनॉरिटी कमिशननं सांगितलं आहे की ते बौद्धांना दिलं पाहिजे आणि त्यामुळं ते विहाराचं प्रबंधन, मॅनेजमेंट हे बौद्धांनाच मिळालं पाहिजे. ते ब्राह्मणवादी हिंदू शक्तीच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे. हा त्या मोर्चाचा केंद्रबिंदू आहे. साहेब, याचा आरोप सुद्धा होत आहे की आयोजक जे आहेत त्या मोर्चाचे ते हेतू पुरस्कार करण्याचा काही प्रयत्न आहे, असा पण आरोप होत आहे. असं आहे की जेव्हा सर्व लोक, मी मगाशी सभेमध्ये म्हटलं की बौद्धांनी एकत्र यायचं की नाही याच्यावर बौद्धांनी गंभीरपणे विचार करावा. ठीक आहे, अनेक प्रश्नावर नाही आहेत तर काही प्रश्नावर तरी यायचं की नाही. आता जेव्हा काही प्रश्नावर जरी बौद्ध एकत्र यायला लागले तरी ते काही लोकांना खटकणार आहे, काही लोकांचा राजकीय स्वार्थही असू शकतो, यातल्याही लोकांचा असू शकतो. परंतु त्याच्या पलीकडे देखील आपण पाहिलं पाहिजे की जसं महाराष्ट्रामध्ये मराठा समुदायानं मराठा आरक्षणाच्या माध्यमातून एक सामाजिक ताकद उभी केली, तशीच बौद्धांची किंवा आंबेडकरी आंदोलकांची, आंबेडकरी जनतेची एक मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ती दिसली पाहिजे. हा त्याचा प्रमुख हेतू आहे. साहेब, तुम्ही एक वकील आहात आणि सुप्रीम कोर्टाच्या जजवर जे आता एक घटना घडलेली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? एक तर कोणीही त्याचा निषेध केला पाहिजे, धिक्कारच केला पाहिजे. परंतु गेल्या 10-12 वर्षामध्ये BJPच्या सरकारांच्या कालखंडात जे जातीयतेचं जहर पेरलं आहे, जे हिंदू राष्ट्राच्या निर्मितीचं स्वप्न दाखवलं आहे आणि जातीय विद्वेष आणि सामाजिक ध्रुवीकरण केलं आहे, त्यातला परिणाम म्हणून महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी व्यक्ती, संस्था, संघटना यांची ताकद राजकीय पाठबळामुळे वाढली.
तुम्ही या बाबतीत महाराष्ट्रातल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचं उदाहरण घ्या, सगळे आरोपी मुक्तपणे सुटले. अनेक गोष्टीची उदाहरणं देता येतील. माझे नाव दीप्ती रोशन खोब्रागडे. मी विश्वकर्मा नगर गल्ली नंबर 2 नागपूर इथली रहिवासी आहे. आज BRSP पार्टीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट माने सर यांच्या प्रेझेन्समध्ये जी भव्य जाहीर सभा इथे संपन्न झालेली आहे, त्या सभेमध्ये मी सुद्धा सहभागी होते. या सभेत त्यांनी माननीय बहुजनांचे नायक माननीय कांशीरामजी साहेब यांच्या दिशानिर्देश केल्यानुसार ही जी मूवमेंट आहे, ही जी चळवळ आहे, ही आपण पुढे कशा प्रकारे नेऊ आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय निर्देशाचे पालन करावे लागेल, काय पद्धतीने प्लॅनिंग करावी लागेल, त्या पद्धतीचा आराखडा त्यांनी आमच्यासमोर मांडलेला आहे. तो आम्ही तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करू व त्यांच्या मार्फत आम्ही त्यांना जो पाठिंबा आहे तो पुरेपूर देण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम मी सर्वांना सप्रेम जय भीम करते आहे. मी सुनंदा गायकवाड. मी BRSP आणि बामसेपमध्ये वर्क करत आहे. BRSPमध्ये जे वर्क आहे ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर आहे, त्यांच्या याच्यानुसार जे जे मला वाटत आहे की हे आपण केलं पाहिजे, याच्याने आपण सामोर कसं आलं पाहिजे, त्यानुसार मी वर्क करत आहे. आणि कांशीराम साहेबांचं जे आता 19वी पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने मी एक आपल्या दक्षिणच्या ज्या काही महिला आहे त्यांच्या याच्यानुसार मी ज्या काही 3-4 ज्या महिला आहे त्यांच्या याच्याने पार्टी प्रवेशसुद्धा मी करून घेतलेला आहे. त्यांना आदरांजली किंवा विनम्र अभिवादन करून ते मी त्यांना केलेलं आहे. आणि ॲडव्होकेट सुरेश माने सर आहेत, त्यांचे जे काही निदर्शनं आहे ते आम्ही पुरेपूर करू. हां, मी मनोरंजन फुलझेले, दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष आहे. आज 19वा कांशीराम साहेबाचा स्मृती दिवसानिमित्त हे जंगी जाहीर सभा ठेवण्यात आली होती आमच्या दक्षिणच्या कार्यकर्त्यांनी. आमचे डॉक्टर सुरेश माने साहेब संबोधून गेलेले आहेत. त्यांचं जे काही मार्गदर्शन राहील भविष्यामध्ये, चुनाव कसा लढायचा, काय लढायचा, कोणाशी युती करायची नाही करायची, त्यांचं पूर्ण त्यांच्या आदेशाचं पालन करू, ताकदीनं चुनावात सामोरं जाऊ. सर्वांना सप्रेम जय भीम. मी मीनाक्षी रंगारे. मान्यवर कांशीराम साहेब यांची 19वी जयंती, यांना विनम्र अभिवादन, पुण्यतिथी यांची स्मृती दिवस आज आहे. त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मी ह्या स्टेजवर उपस्थित झालेली आहे, BRSPच्या स्टेजवर. आणि BRSPची सभा मी अटेंड केलेली आहे. सगळ्यांना जय भीम. मी अनिल गराटकर, दक्षिण नागपूर महानगर, दक्षिण नागपूरचा मी महासचिव आहे. माने साहेबांनी आम्हाला 19व्या म्हणजे कांशीरामजी स्मृती दिनानिमित्त ह्या सभेचं आयोजन करायला आमच्याकडे दिलेलं होतं. त्यांचं त्या कार्यानुसार आम्ही पुऱ्या ताकदीनिशी दक्षिण नागपूर युनिट आमच्या सर्व हे कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमातूनचं आयोजन असं राहते की महापुरुषाचे जे जयंती स्मृती दिवस आपण का बरं मनवतो. आपले जे नेते येतात आणि महापुरुषाची जे चळवळ नेहमी आपल्याला सांगतात, या कार्यातून आपल्याला एक स्फूर्ती मिळते. म्हणून हे सभा संमेलनं आणि चळवळ ही चालत राहते, अतन कंटिन्यू चालत राहते. कार्यकर्त्यामध्ये फुरताई निर्माण होते आणि हे चळवळ निरंतर चालत राहते. हाच आमचा उद्देश होता आणि हा उद्देश आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मी जया भादीकर. सर्वांना प्रथम जय भीम करते. आणि मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीची आदिवासी महिला अध्यक्ष, नागपूर जिल्हा अध्यक्ष हे पद मला दिलेलं आहे. आणि हे पद मी चांगल्या प्रकारे बजावणार आहे हे मी सांगू इच्छिते. आणि आज 9 ऑक्टोबर कांशीराम साहेबांचं स्मृती दिन
या निमित्त आज आम्हाला माने साहेबांकडून सगळ्यांना आदेश होता की आज इथे सभा झाली पाहिजेत आणि आज इथे खूप मोठी भव्य सभा झालेली आहे आणि खूप सुंदर प्रमाणात आणि म्हणजे मान्यवरच नाही तर येणारे जाणारे लोकसुद्धा त्यांचीसुद्धा इथे खूप मोठी गर्दी झालेली होती आणि आजची सभा खूप सुंदर संपन्न झालेली आहे आणि पुढेही अशाच सभा आम्ही घेत राहू आणि पुढेही असंच वाढत राहू आणि बहुजन 85% जो वर्ग आहे तो आम्ही चांगल्या पद्धतीनं मोठ्याने मोठा वाढवू आणि एकत्र एकजूट येणारच आहोत आणि यासाठी आम्ही सतत आयुष्यभर प्रयत्न करू. धन्यवाद. में खबर आई पैसा आया था वापस जाने लगा. क्यों? क्योंकि आराखड़ा नहीं दे पाए, प्लान नहीं दे पाए. अब प्लान देने की जिम्मेदारी किसकी? एक तो नागपुर का ट्रस्ट है, नागपुर सिटी का न्यास की जिम्मेदारी है और वहां बैठी हुई कमेटी है. आजकल दो कमेटी है ऐसा मैंने सुना है, पता नहीं ये कई की दो है क्योंकि इन मामलों में हम ज्यादा डिटेल नहीं जाते. लेकिन बोले कि दो कमेटियां. अब 2 नहीं 4 करो लेकिन प्लान तो दे दो यार, प्लान तो दे दो, डेवलपमेंट तो होने दो. ये डेवलपमेंट में भी नहीं होने देंगे और ये लोग कहेंगे कि हम ही देखभाल कर रहे हैं. चाहे मामला पीपल्स एजुकेशन सोसाइटी का हो, चाहे मामला दीक्षा भूमि का हो, चाहे मामला चैत्य भूमि का हो, चाहे और कोई मामला हो. महामोदी लेकर को तो यहाँ कुछ लोगों ने गलत प्लान के तहत एक सुप्रीम कोर्ट में याचिका दाखल की सुलेखा कुमार के माध्यम से. क्या जरूरत थी? बनते आर्य नागार्जुन सुरेश ससाई की याचिका काफी नहीं थी? उन्होंने 2012 में डाली. आज तक केंद्र सरकार ने एफिडेविट नहीं दिया, बिहार सरकार ने एफिडेविट नहीं दिया, आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ने एफिडेविट नहीं दिया. वकीलों को मालूम है जब दूसरी साइड अपील नहीं एफिडेविट ही सादर नहीं करती तो केस चलने का सवाल नहीं. 2012 से लेकर मामला आज तक पड़ा है. लेकिन कुछ लोग गलत तरीके से सुप्रीम कोर्ट में याचिका डालकर उसको रिजेक्ट करवाने के प्लान में है ताकि उन रिजेक्ट किए हुए याचिका का परिणाम दूसरे याचिकों के ऊपर पड़े. यहां तो बुद्ध करेंगे और दूसरी तरफ बुद्ध का नामो निशान मिटाने के लिए काम करेंगे. ये बुद्ध के नामो निशान को मिटाने का काम मैं समझता हूं कोई शंकराचार्य करे, कोई कुमारिल भट्ट करे, ठीक है. लेकिन जिसका नाम मेश्राम है, जिसका नाम रामटेक है, ऐसे लोग तो ना करे भाई. ऐसे लोगों से तो उम्मीद नहीं है और इसलिए ऐसे लोगों से भी एक दूरी बनाने की जरूरत है. अपना कौन और पराया कौन? कांशीराम जी हमेशा कहते थे आंदोलन में ये समझना बहुत जरूरी है कि मेरा साथी कौन है और मेरा कोई दुश्मन कौन है. आधी बात सुनी, घाटा तो दी 1000 की, लेकिन 2000 की लेके आए, 2000 की लेके आए. आधा अधूरा सुना. मतलब इकोनॉमिक पॉलिसी से लेकर देश के कृषि नीति तक और देश की एम्प्लॉयमेंट पॉलिसी लेकर देश की एम्प्लॉयमेंट जनरेट कैसे करे नौकरियां, बड़ी विशाल रणनीति और धोरण के साथ हम काम करते हैं. हम सिर्फ जिंदाबाद मुर्दाबाद की राजनीति करने वाले लोग नहीं है और इसलिए ऐसे लोग ज्यादा लोगों को पसंद आएंगे ये हम अपेक्षा भी नहीं करते. क्यों कैसे करेंगे? हमारी मुंबई में एक दिन झोपड़पट्टी में सभा हुई, बड़ी मीटिंग हुई. कार्यकर्ता नजदीक आया और बोला माने साहब आपका सब कुछ ठीक है लेकिन मैं आपके साथ काम नहीं कर सकता. हमने पूछा भाई क्यों नहीं काम कर सकते? उसने कहा आप शराब नहीं पीते, बीड़ी नहीं पीते, सिगरेट नहीं पीते, हफ्ता वसूली आंदोलन नहीं करते, तो मेरा घर कैसा चलेगा अगर आपके साथ मैंने काम किया तो? मैंने कहा भाई तू जहाँ है उधर ही रहे. कैसे आएंगे ऐसे लोग हमारे पार्टी में? नहीं आ सकते.
गुंडागर्दी करने वाले नालायक चरित्रहीन लोग, इनको आप इमेज नहीं देंगे, प्रतिष्ठा नहीं देंगे तो वो कैसे आएंगे लोग आपके पार्टी में? और कुछ लोगों को तो शाम को 6 बजे के उनके हाथ थर थर कांपने लगते हैं, कैसे आएंगे वो लोग आपके पार्टी में? इसीलिए तो मुझे कुछ लोगों को हकालना पड़ा पार्टी से कि जिनके हाथ थर थर कांपते हैं शाम के 6 बजे, उनके लिए पार्टी में कोई जरूरत नहीं है, कोई उनकी जगह नहीं है। मतलब कई सारे पाबंदियां, लिमिटेशन होती है। पार्टी चलाना कोई मामूली बात नहीं। इसके बावजूद भी हमने 10 साल पूरे किए और उसमें नागपुर के तमाम सारे पार्टी वर्करों का बहुत बड़ा भारी योगदान है, बड़ा भारी योगदान है। महाराष्ट्र के कार्यकर्ता का बड़ा भारी योगदान है। किसान आंदोलन की मीटिंग जब हमने भंडारा जिले में साखोले में की थी, तो किसान आत्महत्या रोकने के लिए हमने पहले कहा था कि किसान किसी भी जाति धर्म का हो, कोई भी समाज का हो, और वो अगर अल्प भूधारक किसान है, मार्जिनल फार्मर है, तो उसके उम्र के 60 साल पूरे होने के बाद उसको मंथली 5,000 रुपए पेंशन मिलनी चाहिए। किसान कोई भी जाति धर्म का हो, किसी भी समाज का हो, यह है पॉलिसी। लेकिन सरकार ये नहीं करेगी। सरकार चुनाव के लिए अब उन्होंने तरीका ढूंढा है, बीजेपी ने तरीके ढूंढे। क्या है बीजेपी का तरीका? आप कितने भी बुनियादी समस्या से परेशान हो, हिंदुत्व का नारा आपके लिए टैबलेट है। आप कितने भी परेशान हो, नेशनलिज्म का नारा आपके लिए टैबलेट है। और ये अगर दोनों काम नहीं किए तो आप समस्या के साथ जियो। हम महीने में तुम्हारे बैंक खाते में इतने पैसे भेजते। राजभर समाज जो उत्तर प्रदेश में जाटव चमार के बाद 100% वोट करता था बीएसपी को, आज राजभर कहां है? राजभर बीजेपी के साथ है। ये जो समाज का गिरावट है, दर्जा का गिरावट है, यह बहुत चिंता करने वाली है। जिस बंगाल में गुरुचरण ठाकुर, जिन्होंने महात्मा फुले जैसे समाज परिवर्तन के आंदोलन में जैसे फुले का समय था उसी समय में बढ़ाया, उसका घर का वारिसदार एक लड़का आज बीजेपी का सांसद है। ये तथाकथित वारिसदार कहने वाले लोग अपनी राजनीतिक रोटियां, उनको अपने बाप दादा के आंदोलन की कोई फिक्र नहीं, आंदोलन की कोई चिंता नहीं, लोगों के बुनियादी सवाल को लेकर कोई चिंता नहीं। उत्तर प्रदेश में हाल ही में किसी एक दलित युवक की भयंकर हत्या हुई। क्या आवाज है? क्या आवाज है? मोदी और योगी बहुत अच्छा काम करने वाले मायावती को सीधा सवाल है कि तुम्हें किसी दलित युवक की मृत्यु की फिक्र नहीं है। योगी, मोदी और योगी बेहतरीन काम कर रहे, ये सर्टिफिकेट देने वाले लोगों को कैसे नेता माने? कौन मानेगा? और इनके हवाले आंदोलन देंगे, इनके हवाले मूवमेंट को देंगे, तो अपने मूवमेंट को गला घोटने वाले लोग मूवमेंट के रखवालदार नहीं, वो तो किलर है, सेल्फ किलर लोग हैं। और सेल्फ किलर लोग मूवमेंट को मारने में विश्वास रखते, जिंदा नहीं रखते। कीमत देनी पड़ती है जिंदा रखने के लिए। आप सभी जानते हैं मैं बेहतरीन व्यवस्था में था, 1.5 लाख की नौकरी करता था। मायावती ने कहा नौकरी छोड़ो, छोड़ दो, परवाह नहीं है। कई लोगों ने छोड़ी, आप में से भी कई लोग हैं जिन्होंने नौकरी की फिक्र नहीं की, परिवार की फिक्र नहीं की। आज भी लोग हैं, आज भी लोग हैं। कई लोगों ने अपना घरदार छोड़ा, बाप सबके समय में जिंदगी लगाई। क्या वो बेकार जाएगी? क्या उनकी कोई कीमत नहीं है? कीमत होती है।
लेकिन वो कारवा बरकरार रखना पड़ता है, तब कीमत होती है। जब आप पूरे कारवा को खत्म करोगे तो आपको याद करने वाला भी कोई नहीं मिलेगा। महाबोधि विहार में ये कोई घमंडगिरी नाम का महाराज क्यों घुस गया? महाबोधि विहार में एक घमंडगिरी नाम का महाराज, एक शैवपंथी साधु क्यों घुस गया? क्योंकि महाबोधि विहार में 1590 में कोई रहता ही नहीं था, खाली पड़ा था। 1590 में मतलब 16वीं सदी में गया में कौन बौद्ध था ही नहीं। सारे बौद्ध मारे मारे भागते, बौद्ध भंते जो भी थे जान बचाने के लिए बर्बाद तिबेट चले गए। कौन था? बेमानव रहने वाले बिहार के ऊपर कोई भी कब्जा कर सकता है। 1590 में हुआ ना, आज तक छूटता नहीं है। यही बात मूवमेंट को लागू है, यही बात आंदोलन के लागू है। जैसे महाबोधि विहार चला गया, वैसे मूवमेंट का भी कब्जा कोई और लोग लेंगे। नौकरियों में आउटसोर्सिंग होता है, यहां भी आउटसोर्सिंग हो सकता है। नौकरियों में कॉन्ट्रैक्टगिरी, ठेकेदारी हो